अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली। आरोपी सुदर्शन घुले, जयराम साठे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली। तर प्रतीक घुलेनं हत्या केलेली जागा दाखवली। झाडाझुडपात लपवलेले हत्यारही पोलिसांच्या ताब्यात। मोदींची सौगात आहे, मोदी हे सौगात आहे, सत्ता आहे, बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार। भाजपनं हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं काय काम? सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा। उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेनंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर। शिवसेना एकच बाकी आहे, ती गद्दार एजन्सी सेना। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय म्हणजे ते गद्दार आहेत। ठाकरेंची टीका। आमची भूमिका आधी आणि आता ही सारखीच, ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झोकलेलो नाही। मंत्री संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। इंदिरा गांधींच्या काळातच संविधानाला हात लावला होता। इंदिरा गांधी न्यायालयापेक्षा स्वतःला सुप्रीम समजत होत्या, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हटवू। संभाजी ब्रिगेडचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा। वाघ्याची अडचण की होळकरांनी निधी दिला याची अडचण? अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजेंचा टोला। तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून राजकारण करणारे शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का? ठाकरेंचा सवाल। चंद्रकांत खैरेंकडून बलात्कारातील आरोपी आसारामचं समर्थन। आरोप असले तरी आसाराम बापूंचा संप्रदाय अद्याप संपला नाही। आसाराम बापू अद्याप दोषी सिद्ध झाले नाहीत, खैरेंचं अजब वक्तव्य। कुंभमेळा नामकरणावरून आता महंतांच्या वादात मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी। कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर दोघांचं नाव लागावं यासाठी प्रयत्न, महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला ए वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर, नगरविकास खात्याकडून मंजुरी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा फायदा होणार। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी फ्री डिशवर पाहता येणार। डिशवरती आता 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार। IPL मध्ये लखनौच्या हैदराबाद संघावर 5 विकेट्स राखून दणदणीत विजय। शार्दूल ठाकूरची भेदक गोलंदाजी, तर निकोलस पुरनची 70 धावांची तुफानी खेळी।